नमस्कार. सराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक सुंदर असं डिझाईन शिकणार आहोत. त्यापासून काय काय उपयोग करता येईल मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच. तर आपण हे फुल करायला सुरुवात करूयात. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 5 नंबरचे मी इथे 2 कलरचे मोती घेतलेत. हा थोडा लव्हेंडर कलर आहे माझ्याकडे आणि त्यासोबत मी व्हाईट कलर घेतलाय. 30 नंबरचा तंगूस आहे. वायर कट करण्यासाठी कात्री आहे आणि सुई आहे. सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेला आहे. तर आपण हे डिझाईन करायला सुरुवात करूया. सुरुवातीला ना 6 मी पांढरे मोती ओवून घेणार आहे आणि त्याचं सर्कल करणार आहे. हे बघा गाठ मारली आहे. त्या साईडनी सुई परत वरच्या दिशेने फिरवून घ्यायची आहे आणि गोल पूर्ण करायचा आहे. गाठ थोडीशी मोठी मारा जेणेकरून मणी बाहेर पडणार नाही. सहाचा आपला असं गोल पूर्ण झाले. आता आपण लव्हेंडर कलरचा वापर करणार आहोत. तर मी 8 मणी घालून घेणार आहे त्या कलरचे. हे बघा मी 8 मणी ओवून घेतले आहेत. आता काय करायचं, हा जो शेवटचा मणी आहे लव्हेंडर कलरचा म्हणजे पहिला जिथून आपण सुरुवात करणार आहोत तो पहिला, त्यातनं सुई अशी खालच्या दिशेने घेऊन पुढच्या पांढऱ्या एका मण्यातून पास करायची आणि त्याचा असा एक पाकळीसारखा आकार येईल. परत 8 मणी घ्यायचेत. ते बघा वरचे 7 सोडायचे. खालच्या ह्या एका मण्यातून सुई बाहेर काढायची आणि पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातून पण बाहेर काढायची. असं हे ह्या 2 जागेच्या मध्ये ह्या पाकळ्या करून घ्यायच्या. तर हे आपल्या 6 पाकळ्या तयार होतील. मी ह्या राहिलेल्या 4 पाकळ्या करते आणि तुम्हाला पुढची स्टेप कशी करायची ते सांगते. हे बघा माझे 6 पाकळ्या पूर्ण झाल्यात. आता आपल्याला ह्या पाकळीवर परत विणकाम करायचं आहे. तर मी ह्या एका मण्यातून बाहेर पडलेली आता हा पांढरा आणि ह्या पाकळीतला हा कॉमन. आता खालचा मी हा एक कॉमन म्हणून शब्द वापरणार आहे. हा एक कॉमन आणि वरची 3 अशी मी ह्या एवढ्या 5 मण्यांमधनं सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. बघा हा आधी खालचा पांढरा, हा खालचा एक पांढरा, हा ह्या पाकळीतला कॉमन मणी आणि बघा आता 7 मणी आहेत वरती. तर 7 मण्यांमधले फक्त 3 मणी आपल्याला घ्यायचे आणि हे साईडचे 3 मणी अशी मी सुई काढून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, पांढरे 3 मणी घ्यायचे आहेत. हे बघा पुढचा एक मणी सोडायचा आहे आणि त्याच्या फक्त पुढच्या एका मण्यामधनं सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि हे असं ओढून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या पाकळीवर परत अजून एक छोटीशी पाकळी तयार होईल. आता काय करायचं आहे, ही साईडची जी दुसरी पाकळी आहे तर खाली न विणता आपल्याला डायरेक्ट इथं वरती विणकाम करायचं आहे. तर ह्या मण्यातून आलो तसंच हे वरचे 3 मणी दिसत असतील बघा. ह्या पाकळीतले 3रा 4था आणि 5वा मणी. हा कॉमन मणी झाला. 1 2 3 4 5 6 7. तर हा जो 3रा मणी आहे तर 3ऱ्या मण्यातून सुई
वरच्या दिशेने बाहेर काढायची आणि दोरा खेचून घ्यायचा आहे थोडासा. दोरा खेचल्यामुळं काय होते, ही पाकळी जवळ येते. आता ही थोडी लूज पडते, पण आपण जेव्हा परत विणकाम करू तेव्हा ते व्यवस्थित होऊन जातं. आता परत 3 मणी घ्यायचे. आता ह्या पाकळीसारखंच करायचं. हा पुढचा मणी सोडून द्यायचा आहे आणि ह्या मण्यातून एकाच मण्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. हे बघा. आता सेम असं हे कॉमन नंतरचे पुढचे 2 सोडायचे आणि ह्या तिसऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आपल्याला अशा 3-3 पाकळ्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत. आता परत पांढरे 3 मणी. एक मणी सोडायचा आहे पुढच्या. आता ह्या सगळ्या मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची. आपल्याला फक्त 3 पाकळ्या एकमेकांना जोडायच्या आहेत आणि राहिलेल्या 3 एकमेकांना, म्हणजे त्या फुलाचे 2 पार्ट तयार होतील. आता बघा, हा कॉमन एक मणी, परत हा पुढचा पांढरा मणी, आता परत हा एक कॉमन मणी, 1 2 3 अशा 4 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे. परत सेम ह्याच पद्धतीने इकडचं करायचं आहे. 3 पांढरे मोती घेतले. तुम्ही ही फुलं वेगवेगळ्या रंगात केली तरी चालतील, फक्त पांढरा कलर त्याला बाजूला येऊ द्या. क्रीमच्या ऐवजी पांढऱ्यात खूप छान दिसते. हे बघा, आता मधला एक मणी सोडायचा आहे, पुढच्या एकाच मण्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. हे खालचे कॉमन नंतरचे हे खालचे 2 सोडायचे, तिसऱ्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता मी परत 3 मणी घातले. परत हा लव्हेंडर सोडायचा आहे, त्याच्या पुढच्या एकाच मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. बघा, आता ह्या मण्यातून आलो तर ह्या साईडच्या मण्यातून वरती जायचं आहे. परत 3 मोती घ्यायचे पांढरे, एक सोडून द्यायचं आहे आणि पुढच्या ह्या सगळ्या मण्यांमधनं सुई खालच्या दिशेने नेऊन गाठ मारायची. कमी वेळेत होणारं फूल आहे हे. तर मी 1-2 पांढऱ्या मोत्यातून फिरवून घेते सुई आणि मग गाठ मारते. आपलं छानसं असं पॅटर्न तयार झालं. आता याचा उपयोग मी महिरप म्हणून करणार आहे. साडी पिन म्हणून पण मी वापरून पाहणार आहे. साडी पिन करताना मी हे डिझाईन असं उभं घेणार आहे आणि इथे खाली लटकन लावणार आहे. जेव्हा मी साडी पिनचं ते पूर्ण करेल तेव्हा फोटो शेअर करेलच तुमच्यासोबत. आता हे एकमेकांना आपण कसं जोडायचं ते पाहणार आहोत, किंवा लहान मुलांच्या
पिन्स पण तुम्हाला याच्यापासून ह्या डिझाईनपासून करता येतील. पिन अशी खाली चिटकवून घ्यायची किंवा ओवून घ्यायची, म्हणजे शिवून घ्यायची. तर आता आपण हे कसं जोडायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे बघा, हे जे 3 भाग आहेत ते ह्या मधल्या भागावर यायचे आपल्याला. आता मी परत गाठ मारून घेते सुईला म्हणते वायरला. हे 2 पद्धतीने जोडता येतं. मी दोन्ही पद्धती तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. तर जोडताना मी काय करणार आहे, हा जो कॉमनचा मणी आहे त्या मण्यातून सुई अशी वरती नागमोडी फिरवून ह्या पांढऱ्यापर्यंत आणणार आहे. हे बघा, आपण इथे घेऊन आलो. आता आपल्याला ना हे लव्हेंडर कलरने जोडायचे, म्हणजे जो तुम्ही कलर वापरलाय त्या कलरने जोडायचा. मी एक मोती घेतला आहे त्याचा. सेम आता दुसरं फूल घ्यायचं आहे. कोणताही भाग तुम्ही येऊ द्या, फक्त मधल्या पाकळीवर आपल्याला ते जोडायचं आहे. हे बघा, परत एक लव्हेंडर कलरचा मोती घेतला आहे आणि हा असा चौकोन छोटासा पूर्ण केला आहे. परत एकदा तुम्ही इथे टाईट राहण्यासाठी ना एकदा परत असा फिरवून घ्या. आता परत या पुढच्या पांढऱ्या मण्यापर्यंत सुई काढून घ्यायची, तशी फिरवत न्यायची. हे का, अजून एकदा परत तिसरा कसा जोडायचा ते सांगते. परत एक मी लव्हेंडर कलरचा मोती घेतला आहे. या पुढच्या पाकळीतल्या मधल्या पाकळीतनं फिरवून घेतली. परत एक मोती घातला आहे आणि ज्याच्यातनं काढला होता त्याच्यातनंच परत तो एकदा फिरवून घ्यायचा आहे. हे डबल फिरवल्याने ना इथला चौकोन थोडा घट्ट होईल.
माझं वायर संपल्यामुळे मी इथे गाठ मारून पुढचं नंतर जॉईन करून हे करेन. ही झाली एक पद्धत. आता दुसरी पद्धत कशी करायची ते तुम्हाला सांगते. हे बघा, सुई अशी फिरवत नेऊन 1 2 3 4 5 6 7 मोत्यातनं बाहेर काढायची. म्हणजे हा मधला जो पांढरा मोती आहे त्याच्या खालच्या दिशेने आपली सुई बाहेर काढायची. आता 3 मोती घ्यायचेत. आता ही जी पाकळी आहे दुसरी, त्यातलं हे जोडलेला जो हा पहिला भाग आहे ना, हा खालचा पांढरा सोडायचा. ह्या पांढऱ्यातून सुई बाहेर काढायची. आता असं पूर्ण फिरवत, हे बघा, आता आपण ते इथे जोडलेलं होतं, मग असं हे जवळून फिरवत न्यायचे. परत ह्या 2 मधनं परत 1 2 3 आणि हे 2 पांढरे. परत 3 पांढरे मोती घ्यायचेत. परत ही पुढची पाकळी घ्यायची. तर ह्या पाकळीतला पहिला पांढरा सोडायचा आहे आणि अशी फिरवत नेऊन इथे करायची. परत हे 2 पांढरे. मी हे 3 घातले. तुम्ही 3च्या ऐवजी 2चा गॅप म्हणजे 2 मोती घालूनही घेऊ शकता. असंच हा भाग जोडायचा. तुम्हाला हे पॅटर्न आवडलं तर तुम्ही हे करा, हे आवडलं तर हे करा. आणि ह्याच पद्धतीने इकडनं जर जोडलं तर तुमची अशी जॉईंट होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला सरळ पट्टा म्हणून पण त्याचा उपयोग करता येईल. किंवा एखाद्या फोटोला तुम्हाला याचा असं हे जोडलं तर तुम्ही एखाद्या फोटोला हार म्हणून पण घालू शकता. आता ही जी महिरप करतोय आपण हे जोडून, तर एखाद्याचे लांब केस असतील तर त्याला मागे वेणीवर लावायला सुद्धा हा गजरा म्हणून खूप छान होईल. वरती इथे हुक लावायचं आणि खाली गोंडा सोडायचा. म्हणजे त्याला असं वेणीला लांब केसांवर असं मोत्यांची वेणी ही छान दिसेल. मी त्याचाही फोटो टाकते तुम्हाला. हे जर तुम्हाला असं जोडून हे करायचं असेल तर सेम ह्याच पद्धतीने करायचे. पहिले सुरुवातीचा आणि शेवटचा मोकळा सोडायचा इथला गॅप आणि नंतरच्या ह्या पाकळ्यातून जोडायला सुरुवात करायची. म्हणजे हा तुमचा अखंड पट्टा राहील. असं जर फक्त सिंगलच जोडायचं झालं तर तुम्ही असं पण जोडू शकता. म्हणजे हे थोडं गॅपनी राहणार. म्हणजे तुम्ही जर महिरप करत असणार तर तुम्हाला हा गोलाकार आकार वळवता येईल. कारण असं दोन्हीकडनं जर जोडलं याला तर पूर्ण गोलाकार आकार येणार नाही, तर तो तुमचा सरळ पट्टा राहील. डिझाईन जर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, भरपूर कमेंट करा. म्हणजे काय होतं, तुमच्या जो प्रतिसाद असतो त्यातनं आम्हाला करणाऱ्यांना ना एक उत्साह मिळत असतो. त्यासाठी आम्ही म्हणत असतो सारखं की भरपूर प्रमाणात कमेंट करा,
तर नक्कीच करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.